बाप की बापडा. स्त्री तरुण झाली की आईबापाची साथ सोडते आणि पतीचा हात धरते. 35-40 पर्यंत ती नवऱ्याचं सर्वच ऐकते. मग तो चांगला असो की वाईट, सज्जन असो की दुर्जन, व्यसनी असो की ठसनी. जशी मुलं तरुण होतात तशी ती मुलांकडे वळते, त्यांच्या भावना समजून घेते, त्यांचे वाटेल ते लाड पुरविते, जे पाहिजे ते मुलांना खायला देते, नवऱ्याच्या चोरून मुलांना पैसे पुरविते. साहजिकच मुलं उत्पत्तीपासूनच आईच्या उदरांत व जन्मापासून तिच्या सहवासात असतात. बऱ्याच परिवारात मुलं तरुण झाली की बापाशी बोलत नाहीत. त्यांना जे मागायचं ते ऐकरवी वडिलांना निरोप पुरवितात, आईशी मनमोकळेपणाने बोलतात, तिला न हिचकिचता मनातील सर्व चांगल्या वाईट गोष्टी सांगून टाकतात. काही माताच मुलांच्या या सर्व गोष्टी आपल्या पतींना सांगतात. पण जास्तीत जास्त महिला यापासून पतींना दूर ठेवतात. मुलांच्या वाईट सवयी व झालेल्या छोट्या मोठ्या चुका लपवितात, त्यावर पडदा टाकतात आणि मुलं मग भरकटतात, बिघडतात. आईचं मुलावर नितांत प्रेम असावं, पण ते आंधळ प्रेम असू नये, की ज्या प्रेमाने मुलांचं आयुष्य निकृष्ट बर्बाद होईल. मुलं 20 वर्षाची झाली की आईला फार मोठेपणा वाटतो मुलांचा. आणि ते साहजिक आहे. पण या कौतुकासमवेत त्या आपल्या पतीकडे दुर्लक्ष करतात. ते काही बोलले तर मध्येच बोलून त्यांचे शब्द, त्यांचे बोलणे थांबवतात. मग मुलांवर बापाचा वचक राहत नाही. मुलांना आई चांगली वाटते अन बाप वेरी वाटायला लागतो. वास्तविक कोणताच बाप मुलांचा वेरी नसतो. मुलांना व्यवहार कळावा, ते धैर्यशाली, नीतिवान, शीलवान, बलवान बनावे. चांगल्या लोकांमध्ये उठावे बसावे, सर्वाचा त्यांनी मानसन्मान करावा, अशा कितीतरी मानवी जीवन जगण्याच्या गोष्टी त्यांनी अचूकपणे कराव्या. यासाठी बाप मुलांना सतत रागावत असतो, टोकत असतो. मुलांना शिस्त लागावी हा त्याचा प्रामाणिक हेतू असतो. मुलाच्या हातून काही चुकीचं घडू नये असं बापाला वाटते. म्हणून तो आपल्या मुलांचे फालतू लाड करीत नाही. पण याचा कुठेच सकारात्मक विचार होत नाही. बापाचे गोडवे कुठेच गायले जात नाहीत. अशा परिस्थितीत माणूस खिन्न होतो, त्याच्या मनातील भावना पत्नी समजून घेत नाही. ती असं कधीच म्हणणार नाही की, बाळा, तुझे वडील तुला तुझ्या भल्यासाठीच बोलतात, रागावतात. ते तुझ्या अभ्यासासाठीच तुला बोलतात, तुझ्या भल्यासाठीच सगळं करतात. ते तुला बोलतात पण त्यांचं तुझ्यावर प्रेम नाही असं तर होत नाही ना? उलट, अनेक आई म्हणतात मुलांच्या समोरच, बस करा, तुम्हाला माझी मुलंच दिसतात का नेहमी बोलायला? घरात आले की सुरू होतात, तुम्हाला तर काहीच कळत नाही, मुलं मोठी झाली आता, त्यांचे मित्र बनायला पाहिजे तुम्ही, पण नाही. लेकरांत जीवच नाही ना तुमचा? कधीतरी प्रेमानं बोललेत का तुम्ही त्यांच्याशी? अशा प्रकारे आई नवऱ्याचा मुलांसमोर पाणउतारा करते आणि मीच तुला समजून घेते, मीच तुझ्यावर अलोट प्रेम करते, मीच सर्व काही करते, असा मातृत्वाच्या प्रेमाचा व श्रेष्ठत्वाचा आवाणते. साहजिकच असे सतत हॅमरिंग होऊन मुलं बापापासून दूर जातात. म्हणून वेळेचं भान ठेवा. प्रपंच ही फार समजून उमजून करायची गोष्ट आहे. मुलांना सुसंस्कार देणे हे आईचेच काम आहे, पण त्यांना घडवताना बापाचाही सहभाग आणि धाक असायलाच हवा. हे कायम लक्षात ठेवा. लहानपणी बापाचा हात धरला तर मोठेपणी कोणाचेही पाय धरायची वेळ येत नाही. बाप हाच बापमाणूस असतो. त्याला कृपया बापडा बनवू नका. बाप आपल्यासाठी कसा तळमळीने वागतो व किती प्रेम करतो